नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यांच्या लक्षणांची, निदानांची आणि त्यावर असलेल्या अत्याधुनिक उपचारांबद्दल देखील आपण जाणून घेत असतो. पण हे जाणून घेणं जे आपलं असतं ते तज्ज्ञांकडनं असतं, कारण अर्थातच तज्ज्ञ जे मार्गदर्शन करतील ते आपल्याला लवकरात लवकर त्या आजारातनं बरं करण्यासाठी अत्यावश्यक असं असतं. आणि आजचा आपला विषय आहे कंबरदुखीच्या विषयी. कंबरदुखीबद्दल आपले समज गैरसमज देखील खूप असतात. त्याचबरोबर आपण कंबरदुखीकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष देखील करतो, पण ते किती घातक असू शकतं या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विराज भंडारी, जे स्वतः मूळ आयुर्वेद तज्ज्ञ आहेत, जे MD आहेत त्या क्षेत्रातले. सर नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. डॉक्टर विराज भंडारी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते MD आहेत, आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर त्यांनी अनेक शास्त्रात देखील यश मिळवलं आहे, जसं की कायरोप्रॅक्टर असतील किंवा त्याचबरोबर ऑस्टिओपॅथिक मेथड ऑफ मॅन्युअल थेरपी असेल, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, त्याचबरोबर मम थेरपी, विसरल मॅनिप्युलेशन, ऑर्गन बॅलन्सिंग, न्यूरोमेनिंगियाल मॅनिप्युलेशन. त्याचबरोबर त्यांनी अनेक विषयांमध्ये परदेशात देखील प्रशिक्षण घेतलं आहे. आणि या सर्व पॅथी या एकत्रित करून उपचार करणारे हे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इतक्या गोष्टी स्वतः शिकणं, कारण का तर पेशंटला बरं करणं हा एकमेव उद्देश त्यामागे त्यांचा असतो. त्याचबरोबर केरळपासून महाराष्ट्रातील अनेक हाडवैद्य असतील त्यांच्याकडून देखील त्यांनी काही गोष्टी शिकून घेतल्या, ज्या रुग्णांसाठी ते वापरतात. किंवा पोलंड असेल, जर्मनी, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रिया यासारख्या ठिकाणी मणक्यांच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती या संदर्भातलं त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. परदेशात संशोधन देखील केलेलं आहे. एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत देखील त्यांनी काम केलं आहे. आणि विशेष करून मणक्याचे सर्व आजार जसं की डिस्क ब्लज, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क, स्लिप डिस्क यासारख्या अनेक गोष्टी, विशेषतः 10 मिनिटांपेक्षा ज्यांना चालता येत नाही, पाय जड होतात, बधीर होतात, मुंग्या येतात किंवा चक्कर येणं, नस दबणे, चकती बाहेर येणं यासारख्या अनेक आजारांवर देखील त्यांनी परदेशातील तसेच प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा एक अनोखा असा संगम केला आहे आणि ते आपल्यावर उपचार त्या पद्धतीने करत असतात. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे त्यांनी जवळपास 2 लाखांपेक्षा जास्त मणक्यांचे विकार रुग्णांचे उपचार केलेले आहेत. ऑपरेशन वाचवण्यात त्यांना यश आलेलं आहे. डॉक्टर भंडारी यांचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार हे ते आपल्याला देत असतात आणि त्यामधनं आपल्याला निश्चितपणे बरं करत असतात. सर, कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि मूळ प्रश्न असा आहे की मुळात हे आजार आता का वाढलेत? एक लक्षात घ्या, कंबरदुखी, मानदुखी आज बघायला गेलं तर सेडेंटरी लाईफस्टाईल हे वाढत चालली आहे. दिवसेंदिवस आपण स्क्रीनसमोर आहोत. त्याचबरोबर व्यायामाचा अभाव आहे आणि त्याचसोबत एखाद्या वेळेस आपण कष्टाची कामं जी आहेत किंवा घरातली आवरण्याची कामं ती माणसं 6 महिन्यातनं किंवा 3 महिन्यातनं एका दिवशी सण आला तर करायला जातो आणि त्यामध्ये कुठेतरी झटका बसतो आणि झटका बसला की ती गादीही बाहेर येते. पहिलं कारण हे आहे. दुसरं कारण आहे अतिसाहस. बऱ्याच वेळा बरेच लोक जिमिंगला जातात किंवा नवे उत्साहाने डिसेंबर संपला की किंवा आता वर्ष जसं एप्रिल गुढीपाडवा संपला तर वर्ष जसं चालू झालं की लगेच माणूस उत्साहाने एखादा व्यायामाचा प्रकार करायला जातो आणि तो इतक्या प्रमाणात करतो की त्याला समजत नाही आहे की ते चुकीचं आहे का बरोबर आहे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे काहीतरी उचलणं, पटकन झटका बसणं, अशी काहीतरी मुवमेंट करणं, एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट करणं आणि त्यामुळे मणक्याची चकती ही दबली जाते आणि ती बाहेर पडते. चौथं कारण जे आहे ते म्हणजे पोश्चर. आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत बऱ्याच हालचाली करतो. हालचाली करत असताना टॉर्क आणि फोर्स चुकतो आणि झटका बसतो आणि त्यातनं गादीला कुठेतरी इजा होते. ही प्रामुख्याने कारणं आहेत. त्याचबरोबर आपला आहार, बऱ्याच वेळा लोक चुकीच्या पद्धतीने जेवण करतात किंवा अति जेवण करतात किंवा जेवण मुळीच करत नाहीत. नुसतं दिवस हा त्यांचा चहा किंवा वडापाववर जातो आणि त्यामुळे न्यूट्रिशनल पदार्थ शरीरात न मिळाल्यामुळे शरीराचा उदान हा तयार होत नाही, ताकद तयार होत नाही आणि त्याच्यामुळे मणक्यातली ताकद ही कमी होत जाते. मणक्याची झिजणं हा प्रकार होतो आणि त्यातनं मणक्याच्या आजाराला सुरुवात होते. डॉक्टर, मणक्यांचे आजार जे आहेत, स्लीप डिस्क असेल किंवा लंबर स्पॉन्डिलायटिस असेल, तर यावरती आधुनिक किंवा प्राचीन भारताच्या उपचार पद्धतीचा जो तुम्ही संगम केलेला आहे तो कशा पद्धतीने तुम्ही अंमलात आणता? सगळ्यात पहिलं बघितलं पाहिजे ते निदान जे आहे, निदान खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत एखादा मणक्याचा रुग्णाचं निदान होत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट देऊन काही उपयोग होत नाही. आम्ही प्राचीन भारतामध्ये कुठलाही रुग्ण आल्यानंतर त्याची नाडी परीक्षा ही पहिली केली जात होती. त्यामध्ये आम्ही धातूंची परीक्षा, त्याचबरोबर दोषांची परीक्षा, शरीरात दोष कशा पद्धतीने आहेत, कसे वाढलेत, कमी झालेत, त्याचबरोबर धातू कमी झालेत, वाढलेत, त्याचं
आत्ताचं वय आणि त्या कोणत्या ऋतूमध्ये आलेला आहे आणि तो कोणत्या राज्यामधनं आला आहे, कोणत्या देशामधनं आला आहे, तो कुठे राहतो, त्याचं कामाचं स्वरूप काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये बघितलं जातं. त्यांचा मानसिक स्थिती त्याची कशी आहे, लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांनी कशा प्रकारची कामं केलेली आहेत, त्याचा मनाची ठेवण कशी आहे, मनाची धाटणी कशी आहे. त्याचबरोबर पेशंटला उभं राहून चेक केलं जातं. चारी बाजूनी पेशंटची पुढची बाजू, पेशंटची मागची बाजू, पेशंटची राईट लॅटरल, लेफ्ट लॅटरल ही चेक केली जाते. पेशंटच्या मुवमेंट कशा आहेत, पॅटर्न कसा आहे, गेट पॅटर्न कसा आहे, त्याची ग्रॅव्हिटी कशी आहे. त्याचबरोबर जिलेट टेस्ट करतो आम्ही, ज्याच्यामध्ये मणक्याची गादी ही कुठे, मणका हा पिचकला गेला आहे का, कुठे मणक्याची गादी ही बाहेर गेली आहे का, हे आम्ही चेक करतो. त्याचबरोबर हे नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे. हे मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत लावलं जातं आणि ते लावत असताना पेशंटची गादी ही कुठनं बाहेर आली, उजव्या दिशेने बाहेर आहे, डाव्या दिशेने बाहेर आहे, हे चेक केलं जातं. त्याचबरोबर दोन मणक्यातलं अंतर कसं आहे, मसलचं टेस्टिंग केलं जातं की कोणते मसल हे ओव्हर ॲक्टिव्ह आहेत, कोणते मसल हे ॲक्टिव्ह नाही आहेत, हे सगळं चेक करून पेशंटचं निदान केलं जातं की नक्की त्रास हा मसलमुळे आहे, नक्की त्रास हा ऑर्गनमुळे आहे. पेशंटच्या डोक्यावरती पेशंट आल्यानंतर आम्ही हात ठेवतो आणि चेक करतो की पेशंटला होणारा मणक्याचा त्रास हा न्यूरोमेनिंजियल म्हणजे डोक्यावरती हात ठेवल्यानंतर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे ते कुठे मिसअलाइन आहे का, ड्युरामॅटर मिसअलाइन आहे का, कुठे त्याचे सूचर्स मिसअलाइन आहेत का, हे सगळं चेक केलं जातं. त्याचा रिदम चेक केला जातो. त्याच्यानंतर ऑर्गन कुठले मिसअलाइन आहेत का, जसं की किडनी, स्प्लीन, पॅनक्रिया, डिओडिनम, हे कुठेतरी तिथले लिगामेंट टाईट होतात आणि त्याच्यामुळे मणक्याच्या आजाराला सुरुवात होते. त्याचबरोबर आम्ही पेशंटचे पाठीच्या पहिल्या मणक्यापासून माकड हाडापर्यंत सगळे मणके चेक करतो की उजव्या दिशेने बाहेर आलेत, डाव्या दिशेने बाहेर आलेत का, दोन्ही दिशेने ते मागच्या साईडला आलेत का पुढे गेलेत, हे सगळं चेक केलं जातं आणि त्याच्यावरती निदान केलं जातं की हा मणक्याचा त्रास पॅथॉलॉजिकल आहे, पोश्चरल आहे, मेकॅनिकल आहे आणि त्याचबरोबर हा त्रास जो आहे पेशंटला किती दिवसापासून होतो आहे, कशा पद्धतीने होतो आहे, त्या पेशंटचा एक्सरे चेक केला जातो. एक्सरे चेक केल्यानंतर पेशंटचं ऑब्च्युरेटर फोरामेन जे आहे ते चेक केलं जातं. सॅक्रोइलियक जॉईंट चेक केला जातो. स्पायनस प्रोसेसेस ज्या आहेत त्या स्पायनस प्रोसेसेस ज्या आहेत त्या चेक केल्या जातात की त्या एका लाईनमध्ये आहेत का त्या पुढे गेल्यात, उजवीकडे गेल्यात, डावीकडे, हे सगळं आपण एक्सरेमध्ये चेक करतो. त्यासोबत MRI बघतो पेशंटने आणलेला की MRIची गादी ही कुठून बाहेर पडली, उजव्या दिशेने बाहेर आहे, डाव्या दिशेने बाहेर आहे, त्याचा एपिकॅनॉल किती आहे, लिगामेंटम फ्लॅवम ॲट्रोपी आहे का, डिस्क हर्निएशन आहे, पोट्रुजन आहे, हे सगळं चेक केलं जातं आणि पेशंटला पहिल्याच दिवशी सांगितलं जातं जर पेशंट बरा होणार असेल तर त्याला आपण ट्रीटमेंटची दिशा देतो, बरा होणार नसेल तर त्याला काय करायचं हे सजेशन दिलं जातं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही एवढं सखोलपणे हे सांगितलं. अर्थात हे सखोलपणे केल्यानंतर रुग्ण हा बरा होणारच आहे, पण रुग्ण जो बरा झालेला आहे त्यांनी काय आपलं मनोगत व्यक्त केलं हे निश्चित बघूया. नमस्ते, मी किरण साबळे. माझं वय आहे 41. गाडीवरून 2-3दा पडल्यानंतर मला माझे पाय दुखायला सुरुवात झाली. मी नियमित योगासनं वगैरे करणारी आणि काही आसनं करताना मला जाणवायला लागलं की हे थोडंसं वेगळं दुखणं आहे आपलं. आणि थोडंसं सिरियसनेस लक्षात आल्यानंतर मी सर्च करत होते की आपल्याला काही आयुर्वेदिक वेनी किंवा वेगळ्या वेनी आपल्याला काही काम करता येईल का. तर मला सरांचे व्हिडिओज दिसले इंस्टाग्रामला आणि मी अपॉइंटमेंट घेतली ऑनलाईन. साधारण जानेवारी महिन्यापासून माझी ट्रीटमेंट सुरू झाली. दर महिन्याला मी येते आणि 1-2 महिन्यांमध्ये मला जाणवायला लागलं की अरे आपलं पायाचं दुखणं, अगदी उजवा पाय माझा जो दुखायचा ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे 70%. 5व्या सेशन नंतर तर लिटरली मला आठवतही नाही की माझा उजवा पाय दुखलेला आहे आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला. आज माझं 8वं सेशन पूर्ण झालेलं आहे. मला एवढा छान फरक पडल्यानंतर माझी एक मैत्रीण आहे जी सिंगल मदर आहे, फायनान्शियली फार वीक आहे आणि मी तिला फार रिक्वेस्ट केली, अगं नाही चल, तू एवढं सगळं स्ट्रगल करतेस, इकडे इकडे पैसे खर्च करतेस, तर एकदा माझ्याबरोबर ये डॉक्टर भंडारींकडे. आणि ती आली आहे आणि तिला सरांनी खूप छान म्हणजे समजून पण सांगितलं, कारण तिला स्कोलोसिस आहे. अशा वेळेला मानसिक अवस्था पण त्यांची फार खचलेली असते. तर सरांनी तिला मेंटली फार सपोर्ट दिला आणि दर महिन्याला सर तिला फ्रीमध्ये तिला मेडिसिन्स देतात आणि तिचं कन्सल्टेशन सुरू आहे. डॉक्टर, विना ऑपरेशन
रुग्ण बरा होतो हे टेक्निक तुम्ही डेव्हलप केलेलं आहे. डॉक्टर विराज भंडारी स्पाईन टेक्निकमुळे अनेक ऑपरेशन्स हे वाचले गेलेत. हे काय आहे नक्की? एक लक्षात घ्या, 2 मणक्यांचं जे अंतर आहे, बऱ्याच रुग्णांमध्ये आम्ही बघतो 2 मणक्यांचं अंतर हे कमी होत जातं. कमी झाल्यामुळे ती गादी उजव्या दिशेने किंवा डाव्या दिशेने बाहेर येते आणि त्याच्यामुळे नसा या दबल्या जातात. ही जी नस पिवळ्या रंगाची तुम्हाला दिसते ती दबली जाते. तर ही बऱ्याच वेळा दबण्याचं कारण जे आहे, कधी कधी लिगामेंट इथले टाईट होतात, कधी कधी मसल शॉर्टमध्ये जातात किंवा मसल ओव्हरस्ट्रेच होतात. त्याचबरोबर फेशिया ओव्हरस्ट्रेच होतो, फेशियामध्ये नोड्स बनतात, कॅलोजन फायबरच्या गाठी बनतात. हे सगळं आम्ही निदान करतो आणि त्याच्या 2 मणक्यातलं अंतर हे वाढवतो. ते अंतर वाढवण्याबरोबर तिथल्या मसलला स्ट्रेंथनिंग देतो, आजूबाजूचा फेशिया रिअलाइन करतो, जे मणके मागे आले त्याला पुढे ढकलतो, जे उजव्या साईडला गेले त्याला परत रिअलाइन मिड लाईनला आणतो. हे सगळं केल्यामुळे रिझल्ट्स हे मिळतात आणि ही सगळी थेरपी जी आहे ती इंटिग्रेशन आहे. यामध्ये बऱ्याच वेळा काही वेळा ऑर्गन बॅलन्स केले जातात, काही पेशंटचे नर्व्सचं मॅनिप्युलेशन केलं जातं, काही पेशंटचं क्रायोप्रॅक्टर थेरपी दिली जाते, काही लोकांना फेशियल मॅनिप्युलेशन दिलं जातं, काही लोकांना इस्तम इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. हे सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या महिन्यातनं 1 दिवस साधारण 3 तास दिल्या जातात आणि जर पेशंट बरा होणार असेल तरच दिल्या जातात. त्यामुळे हे वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे बेसिकली आम्ही प्रत्येक रुग्ण हा कस्टमाइज चेक करतो, कस्टमाइज त्याचं निदान केलं जातं आणि ट्रीटमेंट ही कस्टमाइज आहे. त्याच्यामुळे महिन्यातनं एकदा पेशंट भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक राज्यामधनं पेशंट दवाखान्यात येतात. 3 ते 3.5 तासाची थेरपी असते आणि त्याच दिवशी पेशंट घरी जातो. बऱ्याच वेळा काही व्हीलचेअरमधनं, काही पेशंट हे ॲम्ब्युलन्समधनं येतात, पण जाताना ते स्वतः चालत जातात. ह्या थेरपीचं हे वैशिष्ट्य आहे. निश्चित डॉक्टर, ते वैशिष्ट्य तर आहेच थेरपीचं, पण मुळात तुम्ही जसं मध्ये एका प्रश्नाच्या उत्तराला सांगितलं होतं की खूप सखोल पद्धतीने तुम्ही त्या रुग्णावरती काम करतात. तो राहतो कुठे, त्याचं वर्क प्रोफाईल काय आहे, त्या अनुषंगाने तुम्ही ती ट्रीटमेंट देता. पण अर्थातच हे थोडंसं आपल्या प्रेक्षकांनी जर मिस केलं असेल तर त्यांच्यासाठी एक आम्ही व्हिडिओ प्ले करतोय, ज्याच्यात तुम्हाला नक्की कळेल की डॉक्टर विराज भंडारी हे कशा पद्धतीने कार्य करतात. तुम्हाला देखील नेक पेन, बॅक पेन आणि जॉईंट डिस्कम्फर्टच्या आजारापासून मुक्त व्हायचं आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हडपसरमध्ये आयुर्वेदिक पद्धतीत प्लस मॉडर्न टेक्निकनी उपचार करणारे सगळ्यात मोठे स्पाइन क्लिनिक. डॉक्टर विराज भंडारींसोबत संवाद साधताना कळलं की यांच्या एक्सपर्टीज म्हणजे चिरोप्रॅक्टिक, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्लीप डिस्क, 10 मिनिटापेक्षा जास्त चालता न येणे, पाय जड होणे, बधीर होणे, मुंग्या येणे, चक्कर येणे यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा संगम केला आहे व ते पेशंटला आजाराबाबत अगदी खोलपर्यंत माहिती करून देतात. ज्यामुळे त्यांनी आजपर्यंत 20,000 पेक्षा जास्त मणक्याचे आजार असलेल्या पेशंटला बिना ऑपरेशन आयुर्वेदिक प्लस त्यांच्या स्पाइन टेक्निकनी बरं केलं आहे. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा डॉक्टर विराज भंडारी स्पाइन क्लिनिक मध्ये. आता म्हणजे डॉक्टर भंडारी आयुर्वेदिक स्पाइन क्लिनिक, सिटी सेंटर कॉम्प्लेक्स, हडपसर, पुणे. डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक किंवा उपचार पद्धती नक्की आहे काय, ती कशा प्रकारे केली जाते? सर, खूप चांगला प्रश्न विचारला, कारण बऱ्याच प्रेक्षकांच्या मनात असतं की मला तर ऑपरेशन सांगितलं आहे डॉक्टरांनी. मी 3, 4, 5 डॉक्टरांकडे गेलो, सगळ्यांचं एकच म्हणणे ऑपरेशन ऑपरेशन ऑपरेशन. पण हे ऑपरेशन नक्की टळता येतं जिथे रिट्रोलिस्थेसिस झालं आहे, जिथे डिस्क बाहेर आली आहे, जिथे नसा दबल्या गेलेल्या आहेत, जिथे 2 मिनिटापेक्षा चालता येत नाही आहे, पायाला मुंग्या येतात. ते अशा प्रकारच्या पेशंटमध्ये ऑपरेशन हे नक्कीच वाचवता येतं. ऑपरेशन वाचवण्यासाठी पहिली ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन. फेशियल मॅनिप्युलेशन म्हणजे त्याच्यामध्ये टोटल 10 प्रकारच्या ट्रीटमेंट पद्धती आहेत, 10 लेवल्स आहेत. महिन्यातनं 1 दिवस पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते आणि साधारण 7 महिन्यापासून ते 12 महिन्यापर्यंत ट्रीटमेंटचा कालावधी असतो. परत ट्रीटमेंट होऊ नये म्हणून अपुनर्भव चिकित्सा. अपुनर्भव म्हणजे परत एकदा ट्रीटमेंट पेशंटनी घेतली, पेशंटला परत मणक्याचा त्रास होऊ नये म्हणून अशा प्रकारची ट्रीटमेंटची रचना केली गेली आहे, ज्याच्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन नावाच्या पहिल्या ट्रीटमेंटमध्ये पहिलं सेशन जे आहे त्याच्यामध्ये ब्रेथ बॅलन्स केला जातो. सेकंड सेशन जे आहे त्याच्यामध्ये फूड बॅलन्स केला जातो, फूड बॅलन्स विथ द लंबर स्पाइन बॅलन्स विथ द नेक बॅलन्स. थर्ड सेशनमध्ये लॅटरल बॉडी बॅलन्स केली जाते. जे पहिलं 3 सेशन जे आहेत ते फाउंडेशन सेशन आहे. बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये पहिलं सेशन केल्यानंतर 80% वेदना ह्या कमी होतात. काही पेशंटमध्ये पहिलं सेशन केल्यानंतर 40% वेदना वाढतात आणि वेदना वाढणं हे नॉर्मल लक्षण आहे, कारण बऱ्याच वेळा गादी ही आत जायला जागा तयार होते, कारण ॲन्युलस फायबर ज्यावेळेस न्यूक्लियस पल्पसला चिकटतो अंतर वाढवल्यामुळे तिथे वेदना होतात. हे नॉर्मल लक्षण आहे. एक लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना वाटतं की पहिली ट्रीटमेंट केली आणि वेदना वाढली
वाढल्या म्हणजे माझा त्रास वाढला का, तर असं काही समजू नका. वेदना वाढणं हे नॉर्मल लक्षण आहे, कारण पहिल्या ग्रेडमध्ये पेशंटला वेदना असतात, सेकंड ग्रेडमध्ये पेशंटला सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते, तिसऱ्या ग्रेडेशनमध्ये पेशंटला मुंग्या येतात, चौथ्या ग्रेडेशनमध्ये बाधिर्य, संज्ञानाश, बाधिर्य म्हणजे नमनेस असतो पेशंटला, पाचव्या सेशनमध्ये पायातली चप्पल निष्ठा लागते, सहाव्या सेशनमध्ये लघवीचा कंट्रोल जातो, सातव्या सेशनमध्ये मोशनचा कंट्रोल जातो, आठव्या ग्रेडमध्ये पेशंटला पायातला जीव हा नष्ट होतो किंवा पायाचा पॅरालिसिस होतो. पण जसा पेशंट बरा होतो, प्रत्येक महिन्यामध्ये किंवा प्रत्येक ट्रीटमेंटनंतर पेशंटला बधीरपणा असेल तर पेशंटला मुंग्या चालू होतात, मुंग्या जातात, पेशंटचं दुखणं येतं, दुखणं कमी होतं, अवघडतो, त्यानंतर काही दिवस कंबरेत दुखणं राहतं आणि पेशंट पूर्णपणे बरा होतो. पेशंटचा आपण दर 3 महिन्यांनी एक्सरे रिपीट करतो, त्या एक्सरेमधले चेंजेस चेक केले जातात की पेशंटचा बिफोर एक्सरे आणि आफ्टर एक्सरेमध्ये काय बदलले. त्याचबरोबर 7व्या ते 8व्या महिन्यात MRI रिपीट केला जातो आणि चेक केलं जातं की एपिकॅनॉल डायमीटर किती चांगला झाला आहे. तर हे सगळ्या ट्रीटमेंटमध्ये प्रत्येक सेशनमध्ये फेशियल मॅनिप्युलेशनमध्ये मसल बॅलन्स, फेशिया बॅलन्स, रिअलाइन द स्ट्रक्चर, रिअलाइन द ग्रॅव्हिटी, पेशंटचे खांदे आणि कंबर ही एका लाईनमध्ये आणली जाते. त्याचबरोबर पुढचं ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे क्रायरोबॅक्टर, ज्याच्यामध्ये बोन जे मिसअलाइन झाले त्याला रिअलाइन केलं जातं. तिसरं ट्रीटमेंट जी आहे त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन, अमेरिकेचे प्रोब्स आहेत, त्या प्रोबने जिथे जिथे गाठी झाल्या त्या गाठी नोड्स सोडवल्या जातात, लिम्फ नोड सोडवले जातात. त्याचबरोबर रोबोटिक डिकॉम्प्रेशन नावाच्या ट्रीटमेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये ॲटोमॅटिक पेशंटच्या जी काही गादी बाहेर आली आहे ते ॲटोमॅटिक मशीन त्या गादीमधलं अंतर वाढवतं. हे खूप सुंदर ट्रीटमेंट आपण इंटिग्रेशन केलेले आहेत की पेशंट लवकरात लवकर बरा व्हावा आणि त्याचबरोबर पेशंटला परत हा त्रास होऊ नये. त्याचबरोबर योगा सेशन आपण देतो. योगा सेशनमध्ये पेशंटला अयंगर योगा, BS मुवमेंट, रॉल्फ मुवमेंट असं एकत्रित सेशन दिलं जातं, जेणेकरून पेशंटची मसलची स्ट्रेंथ वाढते आणि परत हा त्रास होऊ नये म्हणून रसायन चिकित्सा आयुर्वेदाने जी सांगितली आहे ती चालू केली जाते. त्यामुळे त्याचबरोबर काही पेशंटला वाफारा सांगितला जातो, काही पेशंटला जळवा लावायला लावतो, काही पेशंटला आम्ही पिंडस्वेद घरच्या घरी घ्यायला सांगतो. हे सगळं जर पेशंटनी एकत्रित 8 ते 12 महिने केलं तर मणक्याचा त्रास हा 100% बरा करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. मुळात मणक्याचा त्रास होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे आणि आहार आणि व्यायाम कशा पद्धतीने असतो हा उपचार करण्यामध्ये? एक लक्षात घ्या, आहार जो आहे हे पहिलं औषध आहे आपल्या आयुष्यातलं. कारण एक लक्षात घ्या, आपण मनुष्य जन्माला आला की पहिलं आईचं दूध पितो, त्यानंतर थोडा मोठा झाला की एक सेमी सॉलिड सेमी लिक्विड मुगाची खिचडीपासून आपण चालू करतो. जसं जसं मोठं होत जातो आपण तसं तसं आहार हा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या राज्यातला, वेगवेगळ्या देशातला, वेगवेगळ्या गावामधला आहार हा वेगळा वेगळा आहे. बघा तुम्ही गाव बदललं की मसाला बदलतो, त्याची टेस्ट बदलते. काही लोक तिखट खातात जास्त प्रमाणात, काही लोकांचा आहार हा फक्त नॉनव्हेज आहे, काही लोकांचा आहार हा फक्त व्हेज आहे. तरी आपला भारत हा वेगवेगळ्या संस्कृतीने बनलेला देश आहे. त्याच्यामुळे ज्या देशामध्ये आपण वाढलेलो आहोत, ज्या कुळामध्ये आपण वाढलेलो आहोत, ज्या जीनमध्ये आपण तयार झालेलो आहोत, तशा प्रकारचा तुमच्या आजी आजोबांनी जो आहार खाल्लेला आहे तो आहार तुम्ही खावा. बऱ्याच वेळा काही लोक काय करतात, नॉनव्हेज खात नसतात आणि ते पूर्ण व्हेजिटेरियन लोकांना वाटतं की आपण नॉनव्हेज खावं का, नॉनव्हेज लोकांना वाटतं की आपण व्हेजिटेरियन व्हावं का. तर एक लक्षात घ्या, तुमच्या कुळाने जे काही खाल्लेलं आहे, तुमच्या कुळाने आजपर्यंत जे काही केलं आहे तशा प्रकारचा आहार तुम्हाला खायचा आहे. पण तो 2 बैठकीत खायचा आहे. सकाळचं जेवण 9-9:30 वाजता, संध्याकाळचं जेवण 6:30-7 वाजता करा. त्याचबरोबर षडरसात्मक आहार, ज्या ऋतूमध्ये जे पिकतं, ज्या गावात जे पिकतं, ज्या गावात ज्या प्रकारचा भाजीपाला तयार होतो ते अन्न हे आपल्यासाठी औषध आहे. नक्कीच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर ह्या आजारांचं आपल्याला दिसणारच नाहीत आणि त्यामुळे उपचार करायचा काही संबंध येणार नाही आणि उपचार करायची वेळ आली तर डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक आपल्याला यामध्ये निश्चित उपयोगी ठरू शकतं. डॉक्टर, पण तुम्ही जे काही सगळं सांगितलं त्यावरती अजून एका रुग्णाची प्रतिक्रिया आपण पाहायची आहे. हरे कृष्णा, नमस्कार. माझं नाव जीवनज्योती माने. मी वल्लभनगर पिंपरी येथे राहते आणि विराज भंडारी सरांबद्दल आता मला बोलायचं म्हटलं तर मी इतकी बोलेन. त्यांचा पत्ता मला मिळाला तो यूट्यूबवरून आणि रील्स अशी पाहता पाहताय ना, मी सरांचं पाहिलं एक रील्स आणि सर्च केलं तर ते अगदी माझ्या भगवंताच्या कृपेने ते पुण्यामधलंच निघालं, हडपसरीतलं. मला 15 वर्षापासूनचा त्रास होता, जे बॅक पेन, नी पेन, नेक पेन, काय म्हणाल तेवढं कमी. खूप ठिकाणी दाखवलं, गेली 15 वर्ष काय त्याच्यापेक्षाही अगोदरपासून तो त्रास सहन करते आहे.
सगळी सगळी आयुर्वेदिक औषधं, होमिओपॅथी, ॲलोपॅथी सगळे कुठं गेले नाही ते विचारा. सगळीकडे जाऊन आलो आणि सरांचा इथं पत्ता मिळाल्यामुळे आम्ही इथे पोहोचलो आणि सरांची भेट झाली, फाईल वगैरे दाखवलं, सगळं दाखवलं, सरांनी सगळं ऐकून घेतलं. म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही बरे व्हाल. ह्या एका शब्दाने सगळं मिळवलं की असं एक मनामध्ये आलं की नक्की आपण बरी होऊ. आणि माझं सेशन सुरू झालं. दर महिन्याला एक सेशन व्हायला लागलं. पहिल्या महिन्यामध्ये सुरू झालं सेशन, थोडाफार फरक, पुन्हा पेन वाढतो कमी होतो या पद्धतीने. आता माझं 7वा सेशन आहे. 7 महिने मला पूर्ण झाले. आणखीन 2 सेशन माझे बाकी आहेत. पण असं मला वाटतंय आता की बाबा मी पूर्ण बरी झाली. सर प्रेमाने ना माऊली म्हणतात, असं कधी म्हणजे बोलत नाहीत लेडीजला, तर मी म्हणेन की माझी माऊली तीच आहे. कारण का त्यांनी माझं गाराणं सगळं ऐकून घेतलं आणि जशी आपली आई आपल्या सगळ्या वेदना दूर करते, मनातल्या राहू दे, शरीराच्या राहू दे, अगदी प्रेमाने जसं हात फिरवते तसं सरांनी सगळं माझं दुखणं घालवलं. माझा खरा कृष्ण, माझा विठ्ठल मला भेटला सरांच्या रूपाने. त्यामुळं मी अतिशय खुश आहे. कारण का इतक्या हालचाली माझ्या थांबल्या होत्या. शेवटी संसार आहे, सगळी कामं करणं, कार्यक्रम सगळं थांबलं होतं की खाली साधं बसणं मला जमत नव्हतं. किती माणूस म्हणजे उभारून करू शकतो, नाही ना. कित्येक तरी मुवमेंट माझ्या थांबल्या होत्या. त्या आता मी हळूहळू सगळं नॉर्मल माझी लाईफ होती आहे. आणि मेन सांगणं म्हणजे की जो योगा क्लास आहे सरांचा तो अटेंड करणं अति आवश्यक आहे. कारण का अल्टरनेट डे असतो, 6:30 वाजता सर घेतात झूम मीटिंगवर. शरीराचं तरी सगळं दुखणं बरं होतं, शिवाय मनावर काम करतात सर. नक्कीच डॉक्टर, आपण बघितलं की रुग्णांनी देखील तुमच्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे, जेणेकरून कळतं की तुम्ही त्यावर खूप अभ्यास केलेला आहे आणि रुग्णांना बरं केलेलं आहे. तुम्ही इथे आलात आणि या संदर्भात सगळी माहिती दिलीत, याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. हितगुज या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.